भूमिकन्या रे. अहो ऐकलं का? उद्या त्यांना ग्रामदेवतेच्या दर्शनाला जाऊ द्या. तसंही लग्न झाल्यानंतर ते दर्शनाला गेले नाहीयेत म्हणून. आई आता हे काय नवीन गरजेचं आहे का? अरे हो, लग्नानंतर ग्रामदेवतेला जाणं, कुलदेवतेला जाणं हे घोरपड्यांचे संस्कार आहेत आणि त्याने संसार सुखाचा होतो. हो की नाही तारक्का? हा, अरे एकदा कामात अडकलास की मग कारखान्यातून डोकंवर काढा बी मिळणार नाही. मला याच्यात अजिबात इंटरेस्ट नाही. अरे बाबा, आईची इच्छा आहे ना, मग ती पुरी करायची. कवा कवा तिचं बी ऐकायचं. हैबतराव जरी माझे फादर असले ना तरी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्यांनी तुम्हाला फसवलं. तुमच्याबरोबर वाईट केलं त्यांनी. तुम्ही जे काही केलं ना ते तुम्हाला माझ्या वडिलांनी हैबतरावांनी करायला सांगितलं, बरोबर? वय हे तुम्ही डायरेक्ट ताई आणि दाजींना सांगून टाकायचं. अहो याच्यापेक्षा दुसरा चांगला उपाय आहे का तुमच्याकडे? आत्ताच जातो आणि लक्ष्मीला आणि दाजीला सगळं सांगून टाकतो. पण नकोय. काय हवंय आता? तुम्ही खरंच गावात कारखाने उभे करणार आहेत का? हो. तुला काय प्रॉब्लेम? माहितीये तरी विचारताय. माझा राग गावातल्या शेतकऱ्यांवर नका ना काढू. हे बघ, मी ठरवलंय. त्यामुळे आता मला कोणी काहीही बोललं आणि काहीही केलं तरी मी थांबणार नाही. यांना आता असं करू नका असं बोलायला गेलं तर उगाच वाद घालतील. हे काय लावताय? काय म्हणजे? दिसत नाहीये? डास चावतात म्हणून लावतो. हे लावल्याने मच्छर चावत नाहीत का? हो. अहो, रोज संध्याकाळी खिडक्या बंद करून टाकायच्या आणि रात्र झाली ना कमळ उघडून टाकायची. लय उशीर झाला की डास नाही येत आतमध्ये. काही काय बडबडतीयस? माझ्याकडे ना ह्या क्रीम पेक्षा जास्त जालिम उपाय आहे. थांबा आले. लक्ष्मी तू वेडी आहेस का? अगं घराला आग लागेल ना. नाही हो. अगं लक्ष्मी, हे काय चाललंय? प्लीज एका बाजूला उभी राहा. प्लीज प्लीज ताकीद उभी राहा एका. अहो आग नाही काय, दुरी आहे. हे बघा, निवड लहान लेकराच्या वर करता तुम्ही. अहो हे घेतलं ना का डास येत नाही. थोडं लांब कर आधी. ते मला खोकला येतोय, माझं डोळे जळजळ करतात. प्लीज. अहो आज जळजळ होईल पण उद्यापासून सवय होईल बघा. म्हणजे तू हे दररोज करणार आहेस? हा मग त्या क्रीम पेक्षा तर हे भारी आहे. तू वेडी आहेस का? लक्ष्मी, आज एक दिवस झाले ते पुरे. ओके, मला माझ्या रूम मध्ये परत बघायचं नाहीये. लक्ष्मी, ए लक्ष्मी, ए लक्ष्मी, लवकर बाहेर ये. तुला काहीतरी सांगायचंय मला. लक्ष्मी, काय तमाशा लावलाय? स्वतःचं घर आहे का? आमच्या घरातून कशाला बोंबा मारतोय? बोंबा? आता सगळ्या कळतील तुम्हाला बोंबा. अशी वाट लावतो बघा तुमची. असं का? काय करणार आहे? अंगावर यायचं काम नाही, सांगून ठेवतोय. माझं कर्ज माफ करा, नाहीतर हे सगळं मी हर्षवर्धन दाजीला आणि माझ्या बहिणीला सांगून टाकीन. फक्त ते आईचा अवकाश आहे, विचार करा. नाहीतर मी सगळं त्यांना सांगत असतो.
माझं कर्ज माफ करणार आहे की नाही? मग एकतर मला माझ्या बहिणीचा दुश्मन बनवला आणि स्वतःचा गेम पूर्ण केला तुम्ही. येऊ द्या आता त्या, सगळं सगळं सांगून टाकतो त्यांना. लक्ष्मी कोण समजतो रे तू स्वतःला? हा, कोण आहे कोण तू? लायकी काय आहे तुझी? आमच्या घरामध्ये येऊन आम्हालाच नडतोय वय. आता कुठं पंख फुटायला लागले. आमच्या समोर नको फडफडू ते, समजला का? नाहीतर एका हातानं मुंडी धरीन आणि दुसऱ्या हातानं पिस उपटीन. रान पुरणार नाही मग तुला पळायला. तुझ्या बापाला लंगडा करून सोडला होता, पण आता तुला वावरात चित्ता गाडतो की नाही बघ. तुझ्या बहिणीचे पण अशी हाल करणार नाही आता. ही सकाळ दुपार संध्याकाळ देवाकडे फक्त वरण मागत फिरल ती, कळलं का? तुझ्या घरी येऊन आम्हालाच नडतोय. सबूत आहे आपला. तुझ्या खानदानातला एक माणूस मागे उरणार नाही आता. जा जाऊन सांग तुझ्या बहिणीला काय सांगायचं ते. जा. महेंद्र, कसा आहेस बाबा? आणि घरचे समजे बरे आहेत ना? अरे बाबा, एकुलता एक आहेस तू. आतापासून असा पीठ बोंबलत फिरायला लागलास, बहीण कुणाकडे बघायचं बाबा? हा, काय करील तू? जा घरला जा आणि बापाची काळजी घे. दादा, काय झालं? अरे काय विचारते मी? कुठं काय? काहीच नाही. आगे इथनं चाललेलो, मग म्हणलं तुला आवाज द्यावा, विचारावं कशी आहेस तू. नमस्कार दाजी, बरं आहे ना तुम्ही? आपल्या तोंडाने विचारतो रे, बरे आहेत का नाही ते. काम काय आहे ते सांग. अगं तू, मी, तुला नाही कळणार. मी जे केलं ते केलं. तुला आज नाही कळलं म्हणून काय झालं? एक ना एक दिवस नक्की कळ. भावना आहेस म्हणून तुझा आब राखून काही बी केलेलं नाही आम्ही. आता गप गुमान घरला जायचं, त्यातच तुझं भलं आहे आणि आमचं बी. समजलं का? उगा गावासमोर हसं करून घेऊ नको येड्यागत वागू. काय निघा आता. चल येतो. काळजी घे दाजी, काळजी घ्या माझ्या लक्ष्मीची. आता काय, आम्हाला जास्त बोलता येत नाही, काय करणार? हात दगडाखाली आहेत ना आमचे. येतो. उगाच नाही म्हणत की दारू वाईट. आज दारू पिऊन 2 पायांवर चालताना दिसतोय. काही दिवसांनी नाल्यात पडलेला दिसणार. हे मध्येच देवदर्शनाचं काय लावलंय? लावलंय कुठे? नवीन लग्न झाल्यानंतर देवदर्शनाला जाण्याची पद्धत आहे ना आपल्यात, तेच केलंय.
तुम्हाला काय वाटतं तुमच्या डोक्यात काय चालू आहे ते आम्हाला कळतच नाही होय. इतके दिवसात कळलं नाही, आता बरं लगेच कळलं. थोबाड उचकटू नका. तुम्ही काय चीज आहात हे चांगलं माहिती आहे आम्हाला. तुम्हाला लाख वाटत असेल पण हर्षवर्धन इथंच राहणार. शिकायला म्हणून त्याला परदेशात राहू दिलं नाही म्हणलं नाही, पण आता नाही. मी आता सुनबाईंना हाताशी धरून हर्षवर्धनला घराबाहेर काढायला बघत असाल तर थांबवा, कारण तुम्ही काही बी केलं तरी आम्ही तसं होऊ देणार नाही. आठवली आई? स्वतःचं डोकं चालवाल आई बरोबर बाबा भाऊ बहीण पाहुणे रवळे समदक खानदान आठवावं लागेल. जरा ढील काय दिली तुम्हाला? तुम्ही आधीच समजच विसरला का काय? आम्हाला माहितीये तुम्हाला आधीपासूनच माणसांचा लय पोळका आहे. कुणी अंदाज सांगतोय सुनबाईंचा वापर करून माझ्या पोराला पिचवायचा प्रयत्न केला तर आम्ही काय आहोत आणि काय करू शकतो हे ध्यानात असू द्या. नाही आधीच समज पुन्हा तुमच्या वाट्याला आणलं तर नाव हैबत नाही लावणार. काय झालं? तब्येत बरी नाही का तुमची? का ताप आलाय? मी अगदी बरोबर आहे, पण तू आता मला ताप देऊ नकोस. अहो मग गोळ्या कसल्या खाताय? का आता एवढं बी विचारू नाही शकत का? विटामिन 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 डी ची डेफिशियन्सी झाली होती मला मध्ये. असं होय? काय एक एक नवीन नवीन सोंग म्हणायचं. हसतेस काय? चेष्टा केली का मी की वेळ लागलाय? अहो येड नाही हो लागलं म्हणून असं. अहो म्हणलं आमच्या वावरातल्या पिकलेल्या खाण्यामध्ये या असल्या विटामिनची 12 खडी मिळेल. ए बी सी डी ते बी बिना गोळ्या खाता. म्हणजे मी वेडा आहे? असं म्हणलं का मी? तुमचं असं आहे ना, उडग कळी बस पाटकून. हे बघ लक्ष्मी, मला कळेल असं बोल, कारण तू जे बोलतेस ना मला कळत नाही. मग चिडताय कशाला? मी कुठे चिडलो? बघ हे पण चिडूनच बोलताय. बरं थांबा, तुम्हाला कळलं असं सांगते. डी विटॅमिनची कमी आहे. पपई खा, संत्री खा, केळी खा. नाही एक सोपा उपाय सांगू का? सकाळ सकाळी उठायचं आणि कोवळ्या उन्हात जाऊन बसायचं, कमी आलं डी विटॅमिन. नाहीतर काळी पालक खा, कोलाड भाज्या खा, नाहीतर भेंडी खा, तिचे तर लय फायदे आहेत. आणि हे सगळं गावात विकत घ्यायची गरज नाही, सगळं फुकट मिळतंय आपल्या वावरात. इतकं करण्यापेक्षा ती विटामिनची गोळी खाण्यात काय वाईट आहे? खूप वाईट आहे. कृत्रिम जगण्यापेक्षा माणसानं नैसर्गिक जगावं, ते फायद्याचं राहतं. आणि गावात जर सगळे विटामिन असेच मिळत असतील तर कशाला गोळ्या घेऊन खात बसायच्या? मी पण कुणाला सांगत बसले. चांगलं सांगितलेलं कुणाला पटतच नाही. चांगलं सांगितलं का लगेच पळ काढते. अहो लय झाला, महेंद्र अजून आला नाही. जरा पाहता का जाऊन? बी लागत नाहीये. बघतो थांब. कुठं गेलंय पोरग? थांबा जरा, छत्री आणते पाण्या पावसाची.
अगं आण लवकर छत्री. वा वा अरे महेंद्र ए कुसुम काय झालंय? अहो काय झालं? काय एवढे रडताय? काय झालं काय? माझ्यामुळं सगळे पैसे गेले बाबा. माझ्या डोक्यावर आता लय मोठे कर्ज आहे. अहो पण कर्ज कसं आहे? ते म्हणले होते. नाही काय कर्ज माफी करणार नाही म्हणले. सगळ्याच्या सगळं फेडावं लागणार. व्याजावर व्याज लागणार म्हणले. लय मोठी रक्कम आहे. अशी कशी माफ करणार म्हणले. बाबा तुम्ही जमीन विकायला तयार नाही आणि इकडे हिची बहीण एक पैसा देत नाही. अरे पण हिची बहीण का पैसे देत? अहो ते माझी ताई म्हणली होती यांना मदत करीन म्हणून, पण आता तिच्याकडेच पैसे नाही तर ती तरी कुठून करणार? हो आणि मामांची तुम्ही बघताय ना लेकाची काय हालत झाली ती. अहो रात्रभर झोपत नाहीत, काय खात नाहीत आणि एवढं सगळं बघून मी तुम्हाला पाजर कसं फुटत नाही? हो मामांची ती इकून टाका जमीन. बाबा ती जमिनी इकून टाका. सगळे प्रॉब्लेम सुटतील. हो मला यातनं बाहेर काढा बाबा. मला यातनं बाहेर काढा. आता मला हे सहन होत नाही. विकून टाका ती जमीन. विकून टाका. माझ्या विटामिन्सच्या गोळ्या कुठे गेल्या? माझ्या विटामिन डी च्या गोळ्या कुठे गेल्या? इथेच ठेवल्या होत्या ड्रॉवर मध्ये. तू पाहिल्यास? रात्री सांगून पण तुम्हाला कशाला पाहिजे तो गोळ्या? कशाला म्हणजे? अगं मला गरजेच्या आहेत त्या. तुम्हाला गोळ्या नाही, हे गरजेचं आहे. घ्या, यात सगळे विटामिन्स आहेत. शेतातली एकदम ताजी ताजी झाडावरची फळं आहेत. यामध्ये विटामिन, मिनरल, फायबर सगळं मुबलक प्रमाणात आहे. अहो या ताज्या ताज्या फळांमुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. हृदयासाठी सुद्धा चांगले, वजन सुद्धा नियंत्रित राहतंय आणि त्वचा सुद्धा चमकते. इतके फायदे आहेत या ताज्या ताज्या फळांचे. हे किती फायदेशीर असले तरी मला नको आहेत. याला आडमुठेपणा म्हणतात. व्हॉट? हे बघ तुला जे म्हणायचे ते म्हण, पण मला काहीही नकोय. ऐकलंस? अरे काय चाललंय हर्षवर्धन? अरे कशाला भांडतोयस बायकोशी? आणि हे काय, अजून तयार नाही झालास तू? ती बघ तयार होऊन बसलीये. आवर रे बाबा लवकर. आई मला आवरायचंय पण ही मला आवरूच देत नाहीये. हिच्यामुळे मला उशीर होतोय. लाडू आहे, प्रवासात भूक लागली तर सोबत असू दे. हो छान दिसतेस. हा कोणाची नजर नको लागायला माझ्या सुनेला. सदा आनंदी राहा. कुसुम येतो का मी जाऊन? दिवस उजेडेस्तवर असं झोपलं मग लक्ष्मी कशी येणार घरात? महेंद्रा, हे राजा, तुला सांगतो नीट शेती केली ना, शेती काही एवढी अवघड नाही. अरे मी आहे ना तुझ्या बरोबर. आपण दोघं मिळून ही शेती कसू. तुला सांगतो, अरे आपल्या एवढ्या पिढ्या या आपल्या जमिनीनं जगवल्यात, पोसल्यात, की आता नाही होय पोसणार. आणि मला खात्री आहे ही काळी माती आपल्या डोक्यावरचं सगळं कर्ज फेडत.
मामनजी, माझ्या नवऱ्याच्या मनात शेतीविषयी काय भरवू नका बरं. आणि शेती करून कर्ज कोण फेडणार आहे? तुम्ही. कर्जबाजारी होतोय माणूस शेती करून. तुम्ही उगाच माझ्या नवऱ्याला शेतीचा नाद नका लावू. अगं शेतीमुळे कोणी कर्जबाजारी होत नाही सुनबाई. जी लोक घरात बसून रोजंदारीवर शेती करायला देतात त्यांना असं वाटते. पण आपण समधेंनी मिळून जर शेती केली तर शेती आपल्याला कर्जबाजारी करणारच नाही. मी सांगतो, जर महेंद्रने शेती बरोबर जोडधंदा म्हणून त्याचं दुकान जर व्यवस्थित चालवलं ना तर त्याला काय बी कमी पडणार नाही बघ. मग इतके दिवस का नाही बरं फाळली तुम्हाला शेती? का बाड कष्ट करायचे आणि जगाचा पोशिंदा बनून फुकटच्या सहानुभूतीने बाजारात जाऊन हात मोकळे करून यायचे? कोण शिकवल व अशी पोराला शेती? शेती इकून पोराला मदत करायची सोडून चल शेतात म्हणून त्याच्या मागे गाराणं लावायचं. त्यांना काय गरज नाहीये शेतात कष्ट उपसायची. अगं पर सुनबाई, आता अगं बिगं काय नाही. उगाच ते काही बोलत नाही म्हणून त्यांना फूस नका लावू. उगाच रानात काम करून हाडाचा सापळा व्हायचा माझ्या नवऱ्याचा. बर राहू दे. आणि हो, तुम्ही काय हो सकाळ सकाळ उठून प्रवचन ऐकत बसलायत? चला आवरा. सारखी आपली शेती का शेती का. एकदा शेती गेली ना हातातून मग यांना महत्व कळेल शेतीचं.